नमस्कार. आज वडीरायबाग तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी भारतीय किसान संघ सांगली जिल्हा या संघटनेची बैठक पार पडली. विषय आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतीच्या विजेच्या विविध प्रश्नाच्या मागण्यांसाठी 10 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्याचे जे नियोजन आहे त्या संदर्भात आज या ठिकाणी बैठक पार पडते. सांगली जिल्हा भारतीय किसान संघ ऊर्जा आयाम प्रमुख म्हणून मी हे नम्र आवाहन करतो की या मोर्चात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. तर या ठिकाणी आज या नियोजन बैठकीसाठी भारतीय किसान संघ जिल्हाध्यक्ष माननीय अंबादासजी माळी सांगलीहून, त्याचबरोबर अजित जाधव हे जिल्हा मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबरोबर विविध तालुक्याचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विशालजी मोहिते उपस्थित आहेत. तर या सर्वांनी या ठिकाणी बैठकीला उपस्थित राहून शेतीच्या या विजेच्या मोर्चाचे नियोजन केले आणि त्यातील जे विविध प्रश्न निर्माण झालेत त्याविषयी गांभीर्यपूर्वक चर्चा झाली. तर त्याविषयी जो मोर्चा निघणार आहे त्याचे प्रमुख मागण्या अशा आहेत आमच्या की शेतकऱ्यांना दिवसा विनाखंडित वीज मिळाली पाहिजे. तर विनाखंडित वीज म्हणजे आता दिवसा 3 दिवस आणि रात्री 3 दिवस वीज असते. तर ज्यावेळेस दिवसा वीज असते त्यावेळेस ती सुद्धा दिवसात ज्या वेळ आहे त्यावेळी ती कट होत असते, सारखे दर तासा 2 तासानं बंद पडते. लोड नसतोय, व्होल्टेज पूर्ण नसते, त्यामुळे शेतीच्या मोटारा जळतात शेतकऱ्यांच्या आणि ते नुकसान होते. तर आता ज्यावेळेस वीज देणार आहेत दिवसा जी मागणी आहे ते पूर्ण दाबानं शेतकऱ्यापर्यंत मिळाली पाहिजे आणि ते दिवसा मिळाली पाहिजे. कारण यापूर्वी ज्यावेळी रात्रीचे लाईट असते त्यावेळेस शेतकरी जेव्हा शेतात जातो त्यावेळी शेतीतील विविध म्हणजे बोनससारखे विषारी सापांचा त्याला धोका आहे, त्याचबरोबर बिबट्याचा धोका आहे. अशा विविध कारणामुळे शेती नुकसानी चालली, शेतकऱ्याला रात्रीचं शेतीत जायला धजावण झालाय. तर प्रमुख मागणी आहे की शेतकऱ्यांना दिवसा आणि विनाखंडित वीज मिळाली पाहिजे आणि तसा शासनाने तसा GR दिला पाहिजे, म्हणजे आम्हाला आमच्या हक्काची दिली पाहिजे. प्रयोगासाठी नको की महिना 2 महिने दिली, आता सोलरची लाईट शिल्लक राहत्या म्हणून दिली असं नको. आम्हाला आमच्या हक्काची दिवसा पूर्णपणे GR काढून आदेश काढून आम्हाला ती दिली पाहिजे सन्मानाने. त्यानंतर गेल्या बऱ्याच वर्षापासून शेतीपंपासाठी नवीन वीज कनेक्शन जे द्यायचे चालू होते ते पूर्णतः बंद आहेत, ते तातडीने चालू करावेत, हा एक प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सोलार पंपाची सबसिडी ही त्यांच्या खात्यावर जमा करावी अशी आमची मागणी आहे. न की ज्या मध्यस्थी कंपन्या नेमल्या जातात त्या कंपन्या शेतकऱ्यांना निकृष्ट दराचे सोलर पंप देतात असं निदर्शनास आलंय आणि ते पंप या 2-3 महिन्यात खराब होतात आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला सेवा मिळत नाही. तर जर त्या शेतकऱ्याला त्याच्या खात्यावर जर ते सबसिडी मिळाली आणि त्याला स्वतः सोलर पंप खरेदी करायची जर त्याला मुभा दिली, अधिकार दिले, तर तो शेतकरी त्याच्या जवळच्या एक दुकानात जाऊन तो खरेदी करेल आणि त्याची बांधिलकी राहील त्या सेवा देण्याची, ज्याच्याकडून खरेदी करतोय तर तो फायदा एक होईल. त्याचबरोबर जे गेल्या 2 वर्षात शासनाने शेतकऱ्यांना सोलर पंप देतो म्हणून त्यांच्याकडून अनामत रक्कम भरून घेतले, त्या लोकांना शेतीचे पंप पण दिले नाहीत. तर त्या रकमेवर शासनाने 7% दराने व्याजदर द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. यासह अजून विविध मागण्या आहेतच आणि याविषयी अधिक जे माहिती देतील आमचे जिल्हाध्यक्ष अंबादासजी माळी याविषयी माहिती देतील. नमस्कार. दिवसा विनाखंडित वीज ही आमची प्रमुख मागणी आहे. दुसरं, वीज कनेक्शन जे बंद असलेले आहेत हे सध्या युती सरकार आल्यापासून नवीन कनेक्शन देणं जे बंद केलेलं आहे ते तात्काळ सुरू करावेत. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना नवीन विहीर, नवीन बोर, नवीन शेतीमध्ये काही डेव्हलपमेंट्स करायचे असतील त्या सगळ्यांना नवीन पंपसेट्स बसवण्याचे असतात. त्या ह्याच्यात आता वीज कनेक्शन बंद असल्यामुळे आणि सोलर पंप त्याची क्वालिटी सुमार दर्जाची क्वालिटी असल्यामुळे त्याचा जो फायदा त्या शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे तो होत नाही आहे. दर्जाहीन क्वालिटीमुळे शेतकऱ्यांचा सोलरवरचा विश्वास पूर्ण उडालेला आहे. म्हणून आमची मागणी आहे की सोलरची सबसिडी ही पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. त्यांना ज्या ठिकाणी पंप खरेदी करायचे आहेत, सेवेची हमी मिळेल, गॅरंटी मिळेल, त्या ठिकाणी ते सोलर पंप खरेदी करतील आणि ज्या
आता गेल्या 2 वर्षापासून सोलरचे जे प्रलंबित यादी आहे, वेटिंग लिस्ट आहे, त्या वेटिंग लिस्टचे जे यादी आहे ते दरवर्षी वाढतच चाललेली आहे. त्यांना लवकरात लवकर सोलर कनेक्शन द्यावेत. त्याच्यानंतर जर समजा प्रलंबित वेळ जास्त होत असेल तर तुम्ही 7% जे अनामत रक्कम भरलेली आहे त्याच्यावर 7% व्याजानं त्यांना व्याज भरपाई म्हणून द्यायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. या आगामी 10 फेब्रुवारीच्या मोर्चामध्ये सांगली जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना, पूरक व्यवसाय करणाऱ्या सर्व लोकांना आमचं नम्र आवाहन आहे की या मोर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हा आणि आपला आवाज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत, प्रशासनामार्फत आपण सरकारपर्यंत पोचवूया आणि आपली मागणी जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी झाल्यामुळे आपली मागणी मान्य होईल आणि यांना मान्य करावे लागेल, एवढंच माझं बोलणं आहे. घोषणा माहिती घ्या इकडे शेवट करतो. आभार आणि शेवट करतो. पॉज केलंय का?